एवढा सगळा ऊस आहे रानात, पण आवर्जून ऊस खाण्यासाठी कधी रानात गेलेला आठवत नाही. तर आज आले होते सहज, तर खाल्ला थोडासा ऊस. घरी आल्याच्या नंतर नाहू सुद्धा आले होते, त्यांच्यासाठी चहा बनवला. मला काही जास्त चहाची आवड नाहीये, पण त्यांच्याबरोबर घेते मी पण. आज काय भाकरी बनवायच्या नाहीये, का तर राहू जाणार आहेत बाहेर जेवण्यासाठी. मी आणि सासूबाई दोघींसाठीच भाजी बनवायची आहे. आज मटकीची भाजी बनवावी म्हणलं, का तर 8 दिवस झाले मटकी आणलेली बाजारातून, पण अजून काय त्याची मी एकदा सुद्धा भाजी बनवलेली नाही. घराच्या मागे पुढे सगळीकडेच केळीच लावलेली आहे, त्याच्यामुळे खरंच संध्याकाळच्या टायमिंगला खूप जास्त भीती वाटते. आणि आता तर थंडीचे दिवस आहेत, तर दारात कसलंच ऊन येत नाही, त्याच्यामुळे थंडीसुद्धा वाजते. आणि ते लसूण वगैरे सोलला, मस्त असा कांदा चिरून घेतला. आणि सासूबाईला काही कांदा टाकलेला आवडत नाही, पण मला कांद्याशिवाय टोमॅटोशिवाय मटकीची भाजी आवडत नाही. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे टोमॅटो इतके जास्त थंड पडले होते ना, माझे सगळे हातच गारठून बसले त्याने. भाजी बनवली, भात पण शिजायला टाकला, का तर आता मी भाकरी बनवणार नाही आहे. सकाळच्या चपात्या आहेत, भाजी भाकरी आणि भात असंच आमचं आजचं जेवण राहणार आहे. त्याच्यानंतर कपड्यांच्या घड्या वगैरे सुद्धा घालायच्या राहिल्या होत्या, ते सुद्धा घालून घेतलं. नंतर जेवायला ताट वाढलं. मला भात खूप जास्त आवडतो, तर मी भात असल्यावरती तर चपाती भाकरी काहीच खात नाही. सासूबाई काय भात खात नाहीत, म्हणजे त्यांना भात आवडतो पण त्यांचे हातपाय सुचतात, त्याच्यामुळे त्या खात नाहीत. आणि इथे मग आमचे दोघींचे ताटे वाढले आणि नंतर जेवण झाल्यावरती भांडे वगैरे घासून घेतले, का तर सकाळच्याला सगळी कामं पटपट आवरावे, त्याच्यासाठी संध्याकाळची कामे संध्याकाळी करणं गरजेचंच असतंय. आणि इथे बघा माझा सगळा पसारा किती पडला आहे घरामध्ये. इतके ब्लाऊज शिवायला आले की किती शिवून कसं शिव मला समजतच नाही, की बाकीची सगळी कामंसुद्धा कुठलीच टाळता येत नाहीत, ते सुद्धा टायमाला करावेच लागतात. आणि त्याबरोबर हे शिवण्याचं सुद्धा. आमच्या मॅडमचं आता गॅदरिंग आहे, त्याच्यासाठी डान्सची प्रॅक्टिस करतायत त्या, तर तिचं सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी पण हेच चालू असतंय बघा शाळेतून आल्यावरती. तर इथे आमची गुड नाईट झालेली आहे. चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.